टेट 2025 देत आहात, तर या परीक्षेसाठी महत्त्वाचे टॉपिक्स कोणते आहेत, सब टॉपिक्स कोणते आहेत, त्या संदर्भातील आपण एक महारिव्हिजन करणार आहोत. त्याचबरोबर याच विषयावरती ऑलरेडी चॅनलवरती एक व्हिडिओ मी बनवला होता, परंतु सध्या ज्या काही टेस्ट सिरीज तुम्ही सोडवत आहात किंवा बऱ्याच सोशल मीडियाच्या माध्यमातून, ॲप्सच्या माध्यमातून त्याच्यामध्ये बऱ्यापैकी मिसलिडिंग केल्याचं दिसतंय. म्हणूनच ऑथेंटिक माहिती, ऑथेंटिक व्हिडिओ पुन्हा एकदा तुमच्या माहितीसाठी आहे. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही IBPS पॅटर्ननुसार जेव्हा एखादा पेपर सोडवत आहात किंवा टेस्ट सिरीजची तयारी करत आहात, तेव्हा मात्र मिसलिडिंग इथं केलं जाते की अननेसेसरी 2017चा पॅटर्न कसा असेल किंवा कसा होता, त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने उमेदवारांची दिशाभूल केली जाते अशी अजिबात होऊन देऊ नका. कारण तुम्हाला टॉप करायचं आहे आणि काही मंडळी मुद्दाम म्हणजे कशा पद्धतीने मेरिट कमी वरती येईल याचा सुद्धा प्रयत्न करत आहेत. आणि हे जेव्हा मला असं वाटलं, म्हणूनच मित्रांनो एक ऑथेंटिक इन्फॉर्मेशनवरती, यूजफुल इन्फॉर्मेशनवरती तुम्हाला टॉप करायचं आहे, तुम्हाला शिक्षक व्हायचं आहे. नेहमीप्रमाणेच मी शिक्षक होणारच मिशन 2025 अंतर्गत तुम्ही ज्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहात त्या तुमचा जिल्हा नक्की या व्हिडिओमध्ये मेन्शन करा आणि सर्वांपर्यंत पोहोचवा. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणकोणते टॉपिक, कोणकोणते सब टॉपिक आहेत टीचर ॲप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स एक्झाम 2025 साठी, आणि ती तयारी करत असताना कोणकोणते किती मार्क्सचे तुम्ही करणार आहात. तर आता हे तर सुरुवात करूया. त्या अगोदर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपलं टेलिग्राम आहे, व्हॉट्सअप चॅनल आहे, नक्की जॉईन करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. शिक्षकाच्या सन्मानासाठी आणि शिक्षणाच्या हक्कासाठी आपण नेहमीच लढत असतो. मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुषा माने ऑथेंटिक माहिती देण्याचा 100% प्रयत्न करत असते. तर मी हे लक्षात घ्या, जेव्हा आपण IBPS पॅटर्ननी जेव्हा कोणती टेस्ट सिरीज तुम्ही सोडवत आहात, मॉक टेस्ट सोडवत आहात किंवा प्रॅक्टिस करत आहात, सिम्पली तुम्ही IBPS पॅटर्न AI वरती जा. तुमच्या मोबाईलच्या व्हॉट्सअपमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. त्याचबरोबर किंवा तुम्ही AI वरती जाऊन IBPS पॅटर्न आणि फॉर एक्झाम्पल कोडिंग एक्झाम्पल एवढंच टाका तुम्ही आणि त्या पद्धतीने तुम्ही करा. चुकीचं कोणतंही मिसलिडिंग करून तुमचा वेळ वाया घालवू नका. ॲक्च्युली जेव्हा कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रश्न कसे सोडवायचे हा सुद्धा चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे, तो पण एकदा पाहून घ्या. तुमच्या लक्षात येईल की तुम्ही 200 क्वेश्चनपर्यंत पोहोचूच शकणार नाही आहात. मग तुम्ही एखादा क्वेश्चन सोडवताना सध्या जी तुमची एनर्जी वाया जाते ती तुम्ही प्लीज सेव्ह करा. आणि त्याचा जो फायदा आहे, जास्तीत जास्त रीडिंग कसं होईल, जास्तीत जास्त क्वेश्चन कसे रीड होतील आणि जास्तीत जास्त टाईपचे क्वेश्चन कशा पद्धतीने तुमच्या डोळ्याखालून जातील. सो सिम्पली मॉक टेस्ट आहेत अवेलेबल, फ्री मॉक टेस्ट आहे. ज्यांनी क्लासेस लावले नाही आहेत, काही लावले नाही त्यांनी सुद्धा, किंवा तेही नसेल शक्य ना, सिम्पली तुम्ही IBPS पॅटर्न सोडा. मानसशास्त्र आणि टीचर्स ॲप्टिट्यूड याच्यावरती हार्डली 10 ते 15 प्रश्न विचारले गेले होते 2022 मध्ये आणि यावेळेस 20 प्रश्न विचारले जातील. त्यापेक्षा जास्त अजिबात सुद्धा नाही आहे. सो आय रिक्वेस्ट एव्हरीवन की तुम्ही याच्यावरती नक्की विचार करा की तुम्हाला हे करत असताना, तुम्ही टेस्ट सिरीज सोडत असताना तुमचा वेळ तर वाया जात नाही ना, की उगीच आपले पैसे भरलेले आहेत म्हणून तुम्ही ते करत आहात. सो प्लीज मेक शुअर की जे तुम्ही रिव्हिजन करत आहात, ज्या मार्क्ससाठी करत आहात, त्याचे तेवढेच प्रश्न तुम्ही सोडवणार आहात. या व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा तुम्हाला त्याचसाठी माहिती देते, बिकॉज आय एम व्हेरी कन्सर्न अबाउट युअर मार्क्स. 200 प्रश्न, 200 मार्क्स, 120 मिनिटं आणि त्याच्यामध्ये असणार आहे एक ॲप्टिट्यूड सेक्शन अँड इंटेलिजन्स सेक्शन. बऱ्यापैकी तुमची आता ही तयारी झाली असेल आणि अगदी तुमचा जेव्हा 120 मिनिटं संपणार आहे तेव्हा तुमचा PC ॲटोमॅटिक बंद होणार आहे. त्यामुळे सेव्ह, रिवाईज आणि सेव्ह नेक्स्ट, रिव्ह्यू याच्या गोष्टींचं सुद्धा तुम्ही समजून घ्या. चॅनलवरती मी बऱ्याच वेळा माहिती सांगितलेलं आहे, डबल मी रिपीट केल्यावर तुम्ही सुद्धा बोर होऊन जाईल. आणि सध्या तुमच्याकडे एवढा वेळ नाही आहे की ते करणार आहात. सो सब टॉपिक वाईज मार्क्स आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये आपण पाहतो की सपोज फॉर एक्झाम्पल सेंटेन्स अरेंजमेंट आहे. आता सेंटेन्स अरेंजमेंट म्हणजे आता मिस अरेंज सेंटेन्स दिलं जातं, ते तुम्हाला अरेंज करायचं आहे. त्याच्यावरती जवळपास 5 क्वेश्चन असतील. तर तुम्हाला काय करायचं आहे, गुगलवरती जा, त्याच्यामध्ये सेंटेन्स अरेंजमेंट IBPS पॅटर्न एवढं सर्च करा आणि त्याचे एक्झाम्पल्स पहा.
टेक्निक्स पहा कशा पद्धतीने केलेत. अजून एक तुम्हाला एक महत्त्वपूर्ण टिप मी सांगेल की तुम्ही ट्विटर जर तुमच्याकडे असेल ना तर ग्रोकवरती जाऊन तिथं तुम्ही करा. तो 100% तुम्हाला खूप छान टेक्निक्स दिलेले आहेत त्यांनी. ते तुम्ही जरी सर्च केलं अननेसेसरी सध्या छोट्या टायमिंगमध्ये वेळेमध्ये तुम्ही यूट्यूबचे व्हिडिओ तासनतास बघताय, लाईव्हमध्ये तुम्ही 2-2 तास वेळ वाया घालवताय आणि त्याच्यातून तुम्ही शिकताय किती हे लक्षात घ्या. आणि जे तुम्ही टेक्निक्स तिथं पाहता सेंटेन्स अरेंजमेंटची काय टेक्निक आहे, एक नोटबुक घ्या, पेन घ्या, पेन्सिल घ्या आणि त्याच्यानुसार तुम्ही लिहून काढा की अशा टेक्निकने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे. दॅट्स इट. म्हणजे तुम्ही वेळ कसा वाचवाल, जास्तीत जास्त तुम्ही मॉक टेस्ट कशा सोडवाल याच्यावरती मित्रांनो सध्या फोकस करा. वेळ कोणासाठी वाट पाहत नाही. आणि याचसाठी हा तुमच्यासाठी सांगते. या व्हिडिओमध्ये जवळपास आपण 200 प्रश्न IBPS कशा पद्धतीने 200 मार्क्स कव्हर करणार आहे त्याच्याबद्दल माहिती तुम्हाला नक्कीच मिळेल. त्याचबद्दल घड्याळावरती काही प्रश्न असतात बघा, ते सुद्धा जात असताना परीक्षेला जात असताना तुम्ही घड्याळ तर नक्कीच घेऊन जाल. तर ते घड्याळाचा पण नक्की तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. त्याचे तुम्ही ट्रिक्स पहा. AI वरती बेस्ट ऑप्शन आहे किंवा तुम्ही यूट्यूबवरती पाहत असेल तर पण तेच व्हिडिओ तेच करून तुम्ही महारिव्हिजन असं काही पाहताय ते तुम्ही लाईव्ह बघण्यामध्ये वेळ घालवू नका. शेप डायरेक्शन आता काही जे असतात त्याच्यामध्ये असतं की काही क्लॉकवाईज असतात, काही अँटी क्लॉकवाईज असतात, काही आकृत्या असतात, त्याच्यावरती बरेच प्रश्न येतात. टेट 22च्या वेळेस जवळपास याच्यावरती 20 ते 22 प्रश्न होते. हे लक्षात घ्या. वेगवेगळ्या फक्त तुम्हाला पोझिशन बघायची असते. आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं अजून पुन्हा वारंवार मी सांगते, माझी म्हणजे तळमळ तुम्ही लक्षात घ्या. तुमच्याकडे एवढा वेळ नसतो, त्यामुळे जास्तीत जास्त रिव्हिजन कशी होईल याच्याकडे लक्ष द्या. सध्या लाईव्ह यूट्यूब हे सगळं बंद करा. फक्त तुम्ही म्हणजे त्या टेस्ट सिरीज असतील, मॉक टेस्ट असतील त्याची तुम्ही तयारी करा. त्याचबरोबर याची रिव्हिजन कशी होईल याच्यावरती लक्ष ठेवा. आणि त्याची एखादी टेक्निक कशी पाहता येईल, खूप छान टेक्निक आहे त्यासुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होईल. त्याचवर लॉजिक आहे, काही क्वेश्चन तुम्हाला लॉजिकनी सोडवायचे असतात, त्याचं पण थोडंसं तुम्ही टेक्निक हे करा. आणि जो मी ह्याच्यामध्ये टॉपिक घेतलेला आहे तो तुम्ही परीक्षा झाल्यावरती पुन्हा एकदा चॅनलला नक्की व्हिजिट कराल ही मला आशा आहे. कारण खूप याच्यावरती मेहनत तर घेतलेली आहेच, लास्ट टाइम पण मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला आता एक नवीन मी फक्त एक ॲडिशनल हे सांगते की तुम्ही काही न करता फक्त IBPS पॅटर्न लॉजिक एक्झाम्पल्स, सम्स किंवा सॅम्पल्स एवढंच टाका बस. त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे नवीन काही जास्त काही करू नका. तेच मी रिपीट करते. आणि मित्रांनो जेव्हा तुम्ही IBPS पॅटर्ननुसार जेव्हा तुम्ही हे पाहता तेव्हा नेक्स्ट टॉपिक आपण पाहतोय की लिनियर सिटिंग अरेंजमेंट. आता मी हा जो आहे क्वेश्चन आहे तो IBPS पॅटर्नचा ॲज इट इज उचलून तुमच्यासाठी ठेवलेला आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की अशा पद्धतीचे प्रश्न असतात आणि तुम्हाला अशा पद्धतीने सोडवायचे आहेत. आणि असे प्रश्न जवळपास तुम्हाला जरी हे प्रश्न जरी 6% वाले लिनियर सिटिंग अरेंजमेंट असतील, 3 ते 4 प्रश्न असतील, तरीसुद्धा तुम्ही याचे जे हे आहे म्हणजे 3 टाइम्स तुमचं रिव्हिजन झालं पाहिजे. लिनियर सिटिंग अरेंजमेंट तुम्ही जेव्हा गुगल करणार आहात तेव्हा मात्र तुम्ही 3 टाईपचे वेगवेगळे प्रश्न बघा, इझिली तुमच्या लक्षात येऊन जाईल. त्याचबरोबर 8% ची लिनियर सिटिंग अरेंजमेंट असणार आहे आणि अर्थात 8 क्वेश्चन्स आहेत, म्हणजेच मित्रांनो 8 मार्क्ससाठी असणार आहे. प्रत्येक प्रश्न 1 मार्क्ससाठी असणार आहे. त्याचं सुद्धा तुम्ही थोडंसं तुम्ही टेक्निक बघून घ्या कशा पद्धतीने विचारत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला एवढी सिटिंग अरेंजमेंट काढायला पेन पेन्सिल एवढा वेळ आहे का, तुमचं त्याच्यावरती कमांड आहे का, किंवा आता कमी वेळामध्ये तुमचं कमांड होऊ शकणार आहे का, अगदी 2 दिवसावरती पेपर आल्यावरती तुम्ही काय करणार आहात. तर तुम्ही ह्या जर तुमच्या जर म्हणजे तुमचं जर याच्यावरती कमांड नसेल तर तुम्ही अगदी वेळ घालू नका. प्रत्येक प्रश्न तुम्हाला 90 मिनिट्समध्ये पूर्णतः क्वेश्चन पेपर सोडवायचा आहे. त्यामुळे आणि राहिलेले रिव्ह्यूसाठी ठेवलेले जे 30 मिनिटामध्ये प्रश्न आहेत ते तुम्हाला रिव्ह्यू करायचे आहेत. मग असे प्रश्न तुम्ही रिव्ह्यूला टाका. लिनियर सिटिंग अरेंजमेंट असतील, सिटिंग अरेंजमेंट्स, बिकॉज इट इज टेकिंग द टाईम. परंतु तुम्ही क्लिक करा जे तुम्हाला ओव्हरऑल दिसतंय आणि त्याच्यानंतर तुम्ही रिव्ह्यूला टाका. आता फ्लोर पझल आहे, त्याच्यावर जवळपास 5 क्वेश्चन असतील आणि 5 साठी असतील. आता मित्रांनो हे जे फ्लोर पझल आहे ते तुम्हाला असं म्हणजे ह्या सुद्धा तुम्हाला खूप ट्रिकी क्वेश्चन दिलेला असतो. वेळ अचूकता याचं परफेक्ट नियोजन तुम्ही कसं करता याच्यावरतीच ही टेट 2025 आहे शिक्षक भरतीची IBPS पॅटर्न त्याच्यावरतीच भर देतं. हे असे क्वेश्चन आहेत, ते मुद्दामच मी हा प्रश्न घेतलेला आहे तो तुम्ही रिव्ह्यूला ठेवा. तुम्हाला जे ओव्हरऑल वाटते प्रश्न वाचता जे आठवत आहे, कारण मित्रांनो तुम्हाला प्रत्येक प्रश्न आहे तो जवळपास 35 सेकंडमध्ये
सोडवायचा आहे त्याच्यापेक्षा कमी सेकंदमध्ये सोडला तर अतिउत्तम. त्यामुळे 20 ते 25 सेकंदामध्ये जेव्हा प्रश्न सोडवायचा आहे तेव्हा असे क्वेश्चन रिव्ह्यूला टाकले तर वेल राहणार आहे. अशा पद्धतीचे तुम्हाला प्रश्न विचारले जातात आणि त्यामुळे तुम्ही नेहमी जंबल होत राहता. अजून एक महत्त्वाचं, जेव्हा तुम्ही प्रश्न सोडवत जाता तेव्हा तुमचा हा जो एक प्रश्न क्वेश्चन पहिल्या पेजवरती असतो आणि सेकंड पेजवरती क्वेश्चन असतो. सपोज ए त्याच्यावरती बी किंवा 68 टू फॉर एक्झाम्पल 70 क्वेश्चन फ्लोर पझलवरती आहे, तेव्हा मग पहिल्यावरती एक येईल, पण पझल तर असणार ते पहिल्याच क्वेश्चनमध्ये असतं. त्यावेळेस मात्र तुमची धांदल उडते, पुन्हा एकदा तुम्हाला बॅक जावं लागतं. अशा प्रश्नामध्ये खूप वेळ जातो. त्यामुळे पहिल्यांदा तुम्ही व्यवस्थित क्वेश्चन असला की तुमच्या हातामध्ये पेन आणि पेन्सिल आहे, त्यांनी पहिल्यांदा पझल एकदा काढून ठेवा. कोणताही प्रश्न आला पुढचा न बॅक जाता तुम्हाला तो क्लिक करता येणार आहे. त्याचबरोबर नंबर सिरीजचे प्रश्न असतील, नेक्स्ट नंबर फाइंड आउट करायचा आहे, याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित विचार करा किंवा हे तुमचं कमांडच असायला हवी. आत्तापर्यंत तुम्ही TET दिलेली आहे, CTT दिलेली आहे किंवा दिली जरी नसेल तरी याच्या काही टेक्निक्स आहेत, काही घन आहेत का, वर्गमूळ आहेत का, किंवा मायनस सम होतात का, ऑड मायनस प्लस होतात का, याचा सुद्धा व्यवस्थित तुम्ही विचार केला की नंबर इझिली सुटते. ब्लड रिलेशन सुद्धा काही ट्रिक्स आहेत बघा. ब्लड रिलेशनचे नाते संबंध हे सोडवत असताना ते सुद्धा जरा थोडंसं गुगल करा, पाहून घ्या. 6 क्वेश्चन 6 मार्क्स कंपल्सरी मिळतात आणि वेळेत होतात. आता डायरेक्शन आहेत की 7 क्वेश्चन असतील 7 मार्क्ससाठी, याला मित्रांनो वेळ लागणार आहे सोडवायला, हे लक्षात घ्या. कारण कोण उजवीकडून डावीकडे 5 किलोमीटर गेला, तिथून डावीकडे 2 किलोमीटर गेला, तिथून तो सूर्याच्या दिशेने चालत होता, ऑल दॅट स्टफ, अशा प्रकारचे प्रश्न असतील तेव्हा मात्र हे प्रश्न तुम्ही रिव्ह्यूसाठी ठेवणार आहात. ओके, नेक्स्ट आहे की विधान, निष्कर्ष, अनुमाने, विधान, युक्तिवाद. आता हे जे प्रश्न आहेत 12 ते 15 प्रश्न, मित्रांनो हा प्रश्न रिव्ह्यूला अजिबात ठेवू नका. कारण कसं आहे, जरी या प्रश्नाने जरी आपले 36 सेकंद 40 जरी सेकंद घेतले ना, तरी नंतर जेव्हा तुम्ही रिव्ह्यूला येणार आहात ना, तेव्हा तुम्हाला एवढा वेळ नाही की ते तुमचं पूर्णतः वाचायला. कारण त्याच्यामध्ये सांगितलेलं एक ए, पहिल्यांदा सपोज एखादा क्वेश्चन दिलेला असला की सांगितलेलं असतं की पहिला ऑप्शन दिलेला असतो की ए इज ट्रू, दुसरा दिलेला असतो की ए इज ट्रू बट बी इज फॉल्स, बोथ आर फॉल्स, बोथ आर ट्रू, अशा पद्धतीचे प्रश्न असतात, युक्तिवाद असतात, कारण परिणाम असतात. त्यामुळे हे प्रश्न तुम्ही रिव्ह्यूला पाहिलंच की ते तुम्ही ती सेव्ह आणि नेक्स्ट करायला हवं. त्याचं इमेज प्रॉब्लेम्स आहेत, ऑब्झर्वेशननी सोडवायचे आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं की आकृत्यानुसार आहेत, हे सगळं तुम्हाला ऑब्झर्वेशननुसार, जसं मगाशी तुम्हाला 8 मार्क्स सांगितले आणि 5 मार्क्स, 10, 12, 15 प्रश्न, अगदी खूप प्रश्न असतात त्याच्यामध्ये. आता पर्सेंटेज आहे, पर्सेंटेजचे प्रश्न त्याचे ऑलरेडी यू नो बेटर, त्याचे काही ट्रिक्स आहेत, काही फॉर्म्युलाज आहेत, ते सुद्धा व्यवस्थित करा आणि हा प्रश्नसुद्धा तुम्ही इझिली सोडू शकता. इनइक्वॅलिटीचे आहेत 7 क्वेश्चन 7 मार्क्स. कोडिंग, डिकोडिंग, आता हे फार इझी असतं, त्याच्यामध्ये ABCD खूप महत्त्वपूर्ण ठरते, त्याचे थोडेसे प्रॅक्टिस करून घ्या. IBPS पॅटर्न, कोडिंग, डिकोडिंग, सॅम्पल एवढंच सर्च करा, आरामात तुम्हाला होऊन जाईल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला साऱ्या ट्रिक्स भेटतील आणि सर्वांपर्यंत पोहोचवा मित्रांनो. मार्क्स आपल्याला मिळाले पाहिजेत. काही करा, अभ्यास करा, शिक्षक बनायचे, टॉपर बनायचं, एकच स्वप्न ठेवा आणि अर्थातच पूर्ण होईलच याच अपेक्षेसह. म्हणूनच आपण हा व्हिडिओ पाहतोय. अंक अक्षरवरती तुम्हाला असतील काही, म्हणजे अंकाचं दिलेले असतील आणि त्याचे अक्षर दिले असतील, त्याच्यानुसार तुम्हाला ते सर्च करून फाइंड करून लिहायचं आहे. सिम्प्लिफिकेशनवरती 6 क्वेश्चन 6 मार्क्सला असतात. त्याचबरोबर आपण पाहतो की एजवरती, जसं मगाशी नातेसंबंध किंवा हे एज, वय किती आहे त्याच्यावरती असतं. ह्याचेसुद्धा खूप इझी क्वेश्चन येतात, खूप हार्ड येत नाहीत मित्रांनो. किंवा आपण जे पाहतो की पाणी, टाकी, नळ किंवा रेल्वेचं जे आहे त्याचे जे काही हार्ड प्रश्न विचारले जातात, IBPS पॅटर्न याच्यामध्ये हार्ड प्रश्न एवढेसे विचारत नाहीत. त्यामुळे IBPS पॅटर्ननुसार जरी तुम्ही एखादी मॉक टेस्ट सोडवत असाल ना फ्रीमध्ये, तरी प्रिलिमची मॉक टेस्ट बघा, मेनची बघू नका, मेनची थोडीशी हार्ड असते. ओके, नंतर प्रॉफिट आणि लॉस, त्याच्यामध्ये 5 क्वेश्चन आहेत, त्याचेसुद्धा फॉर्म्युलाज आहेत, ते बघू नका. एज्युकेशन सायकोलॉजी याच्यामध्ये 10 क्वेश्चन आहेत. अल्जेब्रा याच्यावरती आता मित्रांनो याच्यावरती 5 क्वेश्चन आहेत. 2017च्या क्वेश्चन पेपरमध्ये, 2022च्या क्वेश्चन पेपरमध्ये काही पेपरमध्ये प्रश्न होते, काही पेपरमध्ये प्रश्न नव्हते. म्हणजे अगदी बॅचमध्ये अगदी 4-5 बॅच झाल्यावरती एखाद्या पेपरमध्ये प्रश्न होते. त्यामुळे अल्जेब्रावरती आता तुम्ही
बघा आता तुम्ही करून ठेवा, परंतु त्याच्यावरती प्रश्न नसतातच ऑलमोस्ट. दुसरं आहे की ॲड्रेस आहे. ॲड्रेसवरती मित्रांनो 7 ते 8 क्वेश्चन असतात. एकच ॲड्रेस असतो, तो लिहायचा असतो, परंतु काय होतं, पहिला आपण प्रश्न सोडवतो आणि पुढे पुढे सोडवत जात असताना तो तुम्ही मॉक टेस्ट सोडवत असाल, टेस्ट सिरीज सोडवत असाल, नेक्स्ट क्वेश्चनवरती तो पाठीमागचा विचारला जातो आणि असं होतं की म्हणजे लगेच बॅक टू बॅक विचारत नाही. जर ॲड्रेसचा प्रश्न 21 नंबरला पहिला विचारला असेल तर तोच क्वेश्चन आपल्याला 35व्या नंबरला दुसरा विचारताना दिसतो. त्यामुळे पहिला आपण जे त्याचं अनालिसिस केलेलं असतं ते पूर्ण आपलं विसरलेलं असतं दुसऱ्या प्रश्नामध्ये जातापर्यंत. त्यामुळे एकदम प्रेझन्स ऑफ माइंड तुमचा परफेक्ट असायला हवा. पेपर दिलेला आहे, टॉपरशी बोललेली आहे, म्हणून मित्रांनो तुम्हाला सांगण्याचं एवढं मी धाडस करते जेणेकरून तुम्हाला फायदा व्हावा. सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट आणि हे सगळ्यात महत्त्वाचं. आता जे काही तुम्ही टेस्ट सिरीज देत आहात, मॉक टेस्ट देत आहात, त्याच्यामध्ये तुम्ही पाहताय की ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग आहे, त्याचे वेगवेगळे सेक्शन दिलेले आहेत. मित्रांनो IBPS असे सेक्शन देणार नाही. IBPS मधल्यातले क्वेश्चन देत असते. त्याच्यामुळे कसं होतं की तुम्हाला हे लक्षात येत नाही की जसं मगाशी मी ॲड्रेसचं एक एक्झाम्पल सांगितलं, इंग्लिश वोकॅब्युलरीचे कंटिन्यू 15 क्वेश्चन तुम्हाला दिसणार नाहीत किंवा मराठी वोकॅब्युलरीचे कंटिन्यू तुम्हाला नो, इट विल बी जम्बल्ड वाईज. पहिल्यांदा तुम्हाला एक विचारला गेला तर त्याच्यानंतर ॲड्रेसचा असेल, त्याच्यानंतर जिओमेट्रीचा असेल, त्याच्यानंतर सिम्प्लिफिकेशनचा असेल, नंतर कोडिंग डिकोडिंगचा असेल आणि याच्यामुळेच गोंधळ असा होतो की 200 प्रश्न कोणताही उमेदवार सोडवू शकत नाही. परंतु यावेळेस आपल्याला रेकॉर्ड ब्रेक करायचा आहे आणि जो उमेदवार 200 प्रश्न सोडणार आहे त्यांनी मात्र मला पेपर झाल्यानंतर कॉल करायचा आहे, मेसेज करायचा आहे, ईमेल करायचा आहे. नक्कीच खूप आनंद होईल मला जर तुम्ही हे ट्रिक आहेत त्या फॉलो केल्यात तर. एकच फक्त प्रश्न पाहिला की लगेच उत्तर डोक्यामध्ये आपल्या असायला हवं आणि तुम्ही ते करू शकता. टीचर्स ॲप्टिट्यूड 10 क्वेश्चन्स आहेत. मित्रांनो सामाजिक शास्त्र, मानसशास्त्राचे जे उपपत्ती आहेत, एज्युकेशनल सायकॉलॉजी आणि टीचर्स ॲप्टिट्यूड, याच्यामध्ये 15 आणि 10 25, 20 ते 25 प्रश्न खूप झाले 200 पैकी ॲज अ शिक्षक म्हणून तुम्हाला विचारले जाणार आहेत. बाकीचे सगळे प्रश्न IBPS पॅटर्ननुसारच असणार आहेत. सो सिम्प्लिफिकेशन इज वॉट की तुम्ही त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही असं करा. त्याच्यामध्ये अजून चाइल्ड सायकॉलॉजी, त्याचे 5 क्वेश्चन असतील, 20 ते 25 सगळे मिळून. बाकीचे सगळे जवळपास 175 क्वेश्चन्स विल बी डिपेंड ऑन दॅट, जे तुम्ही IBPS पॅटर्ननुसार जो सिम्पली सगळ्या क्लर्कसाठी, POसाठी, असिस्टंटच्या एक्झामसाठी असेल. नेक्स्ट आहे इथे तो म्हणजे जिओमेट्रीवरती कोणताही प्रश्न 2022ला विचारला गेला नव्हता. सध्या पण त्याच्यासाठी उगीच तुम्ही ते म्हणजे तुमची वेळ वाया घालू नका आणि करूसुद्धा नका. नेक्स्ट आहे GK, याच्यावरती सुद्धा क्वेश्चन नाही आहे. एक नेक्स्टचा व्हिडिओ लास्ट टाइम पाठीमागच्या पेपरचं विश्लेषण त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं. सध्या GK काय करत बसू नका. असं असलं तरी एक मात्र करा की तुम्ही NEP आहे, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, त्याच्यावरती जरा म्हणजे काय, स्वयंप्रभा म्हणजे काय, किंवा जो आराखडा आहे तो कोणता आहे, त्याच्यावरती प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत 4 ते 5. त्यामुळे ते जरा थोडंसं गुगलच करा त्याच्यासाठी नवीन काही करू नका. बाकी GKचा कोणताही प्रश्न नाही केलात, नाही न्यूजपेपर वाचलात तरी चालेल. फक्त मित्रांनो तुम्ही अभ्यास व्हायला पाहिजे, कारण अभ्यासाला पर्याय नाही आहे. कारण कोणतीही म्हणजे एक शक्ती आहे ती तुम्हाला वाचू शकणार नाही जर तुमचा व्यवस्थित अभ्यास झाला नाही.